देशाच्या पंतप्रधानाला जगभरात जो काही मान आहे, हा मान एकीकडे आणि त्यांचा अपमान करणारे आपल्याच देशातील म्हणजे त्या मोदींच्या देशातील जे काही लिबरल आणि बुद्धिजीवी लोक आहेत, हे राजकीय टोळ्या आहेत. ह्या टोळ्याचा खरंच आज वीट यायला लागलाय. एवढा हरामखोरपणा माणसामध्ये भरतो कुठून? आणि त्याहूनही मूर्ख हे ट्रोल करणारे आहेत, जे इंस्टाग्रामवरती रील टाकतात, युट्यूब व्हिडिओ बनवतात. हे सगळ्यात हरामखोर ब्रीड आहेत. राऊतांच्या भाषेमध्ये हे सगळे च्युती आहेत. हे मी काय कुठलंही बोलत नाही, राऊत जे बोलले तेच बोललं. बघा, मोदीजीने एका भाषणामध्ये सांगितलं होतं की सांडपाण्यापासून गॅस तयार करण्याचा प्रयोगाचा त्यांनी उल्लेख केला होता. त्याला काही लोकांनी लगेच गटार गॅस म्हणायला लागले. आणि त्यावरून आपले राष्ट्राचे पंतप्रधान, एक जगामधील एक चांगलं उत्कृष्ट असं एक व्यक्तिमत्व, यांना लोक ट्रोल करतात. हे अतिशय निंदनीय आहे. हे महाराष्ट्रामध्ये खास करून यावरती संजय राऊतांनी हे नेरेटिव्ह पसरवलं मित्रांनो. आणि ते काय निर्लज्ज बुद्धिजीवी लोक, मुलं, तरुण यामध्ये स्वतःला वाहून घेतले. त्यावरती रील येऊ लागल्या की ते गटाराचं पाणी, भजे, ते चहा वगैरे अशा अशा. आणि त्यांना हा विचारही करावा वाटला नाही की नेमकं हे प्रकरण काय. तुमच्या पुढे आज मी प्रकरण तो आणणार आहे. संजय राऊत कसा भामटा, निर्लज्ज आणि देशाचं वाटोळ करायच्या उद्देशानं हे काम करत आहे, आज त्या व्यक्तीचं नाव सुद्धा घ्यायची मित्रांनो इच्छा होत नाही. हे पूर्ण प्रकरण काय, आपल्याला हे सगळं ह्या डिटेलमध्ये व्हिडिओतनं बघायचं. सर्वांना कळकळीची विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो आणि व्हिडिओ शेअर करा. बघा, 2014 मध्ये 17 एप्रिल 2012 त्या अगोदर इंद्रप्रस्थ इंजिनिअरिंग कॉलेज गाझियाबाद येथे एका विद्यार्थ्याने सांडपाण्यापासून गॅस तयार करून तो एका चहावाल्याला वापरायला दिला, अशी बातमी त्यावेळेस पेपरला आली होती. बरं का, तुम्हाला प्रूफ दाखवणार सगळे मी. मोदीजींनी फक्त त्या बातमीचा संदर्भ त्यांच्या भाषणात दिला होता. त्यानंतर 2019 मध्ये याच प्रयोगावर द बेटर इंडिया या पोर्टलवर सविस्तर लेख प्रसिद्ध झाला. आणि जेनियस ऑफ युरोपियन मॅन युजेस गटर गॅस टू हेल्प टी स्टॉल ऑनर अर्न 4 टाइम मोर. चौपट त्या दुकानदाराची कमाई वाढलेली आहे ह्या गॅसमुळं, असा पूर्ण लेख त्यावरती आला होता. आणि गंमत काय माहितीये का, ही बातमी कव्हर केली होती इंडी टीव्हीनं. ठीक आहे. आणि त्या बातमीत त्यांनी जे काही कात्रण पेपरचे आहेत त्यावेळेसचे हे दाखवले होते. हा झाला पहिला विषय. आणि जो प्रयोग आधीच झालाय त्या प्रयोगाचा फक्त संदर्भ त्या ठिकाणी मोदींनी दिला होता. तो प्रयोग म्हणजे प्रयोग हा 100% खरा होता, कारण तो एका इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यानं केला होता. त्या कॉलेजचं नाव आहे इंद्रप्रस्थ इंजिनिअरिंग कॉलेज. म्हणजे हा कुठला मनाचा भंकसपणा नाही किंवा हे मनानं बोललेलं नाही. जे त्या कॉलेजमध्ये एका विद्यार्थ्यानं, होतकरू विद्यार्थ्यानं हे करून दाखवलं. त्या विद्यार्थ्याची जी कला आहे, जो काही शोध आहे, हा शोध फक्त मोदींनी सांगितला. लगेच ह्या त्यावरती हे लोक मोदींना शिव्या घालवत आहेत. पण ज्या कॉलेजमध्ये जो प्रयोग केला तो प्रयोगचे रिपोर्ट बघा, जाऊन तो प्रोजेक्ट रिपोर्ट बघून घ्या, सगळे सत्य तपासा. पण हे करायला बुद्धी व प्रामाणिकपणा लागतो. फक्त ट्रोलिंग करून देशाचा विकास मित्रांनो होत नसतो. हा संजय राऊत सध्या आता हाच करत. सध्या फक्त एखादा कुठला तरी मुद्दा धरायचा आणि ते लोकांपर्यंत पोहोचवायचा. आणि जे बुद्धिजीवी लोक आहेत, जे काही मूर्ख, महामूर्ख आहेत, ते याचा कुठलाही एखादा अभ्यास न करता, हा नेमकं प्रकरण काय आहे न बघता यावरती बोलत राहतात. आता बघा, हे जे काही प्रकरण आहे त्यावेळेस मोदी साहेब काय बोलले होते. फक्त त्यावेळेस मोदींनी आपलं वक्तव्य काय केलं होतं ते म्हणजे 2019 मध्ये. तुम्हाला मी ते वक्तव्य ऐकवतो एक वेळेस, तुम्ही ते वक्तव्य ऐकून घ्या. मैंने एक बार अखबार में पढ़ा था, किसी छोटे से नगर में नाले के पास
कोई चाय का ठेला लेकर के खड़ा रहता था और चाय बना करके बेचता था। उसने एक छोटी सी बर्तन को उल्टा करके उसमें छेद करके एक पाइप डाल दी और जो गटर से गैस निकलता था वो पाइपलाइन से उसके अपने चाय के ठेले में ले लिया और वो चाय बनाने के लिए उसी गॅस का उपयोग करके चाय बनाता था। यामध्ये काहीही चुकीचं नाही। त्यावेळेस ज्या बातम्या होत्या, जे पेपरला रिपोर्ट आले, जे त्या कॉलेजनं दावा केला की हा प्रयोग हा आमचा होता, तो प्रयोग त्या विद्यार्थ्याला दिला करायला त्या चहावाल्याला आणि चहावाल्याने तो प्रयोग करून 4 पट त्याची कमाई वाढली। पण ते नंतर ते त्या नाल्यामधले गॅसेसचे जे टँक होते ते काढले कारण ते नाला साफ करायला नगरपालिकेला अडथळा येत होता। हे पूर्ण जे काय आहे ते आहे आणि मोदींनी जे सांगितलंय ते स्वतःच्या मनानं सांगितलं नाही। जे रिपोर्ट्स सगळ्या गोष्टी बघून पेपर बघून त्याने बोललं होतं आणि आता नेमकं व्हायरल सच काय आहे, व्हायरल खरं काय आहे त्यामध्ये गोष्टीमध्ये ते इंद्रप्रस्थ कॉलेजचे जे विद्यार्थी होते त्यांनी काय बोलले, ते लेक्चररने काय बोलले आणि त्या पोरानं तो गॅस वापरला, त्या पोरानं दाखवलंय की कशा प्रकारच्या नाल्यामध्ये टँक टाकले होते, त्यातनं कसे पाईप लावून तो गॅस चालू केला, त्यावरती त्यानं चहा करून विकला। तुम्ही तो पण व्हिडिओ बघून घ्या। दिल्ली से सटे गाजियाबाद के साहिबाबाद में नाले किनारे चाय बनाकर गुजारा करने वाले रामू इन दिनों एक अहम प्रयोग का हिस्सा हैं। वो नाले की गैस से चाय बनाने में जुटे हैं। ये गैस उन्हें पीछे बह रहे नाले से मिल रही है। उन्हें उम्मीद है कि अगर ये तरीका कारगर रहा तो महीने में अच्छी खासी बचत हो जाएगी। ये वाली गैस आपको मिलने लग जाए, हाँ तो मतलब क्या कुछ आपको लगता है फायदा होगा? हाँ, क्यों नहीं होगा सर। 1000-1200 रुपये हमारा ये बचेगा। दरअसल साहिबाबाद के इस इंजीनियरिंग कॉलेज के एक छात्र ने नाले से गैस निकालने की तकनीक का पायलट प्रोजेक्ट तैयार किया है। इस तकनीक में 200 लीटर के ये उल्टे ड्रम नाले में डाले गए हैं। ये नाले में बह रही मीथेन गैस को पकड़ते हैं। ड्रम में भरी गैस को पाइप के सहारे निकालकर जरूरत की जगह ले जाया जाता है। ड्रम कहीं इधर उधर ना हो, उसके लिए लोहे का पिंजड़ा ड्रम के इर्द गिर्द लगाया जाता है। जहाँ पे भी कोई कूड़ा सड़ता है या कुछ भी सड़ रहा है तो वहाँ पे मीथेन प्रोड्यूस होती है। हाँ। तो ये वही चीज़ है। तो सिंपली अब हमने इसमें क्या किया है, जो हमने सेटअप बना के इसको ट्रैप करने का पूरा कोशिश किया। कॉलेज का दावा है कि पीएम मोदी ने हाल में उन्हीं का जिक्र किया, क्योंकि 2014 में उन्होंने इस तकनीक के सहारे एक चाय वाले को गैस की सप्लाई दी थी, लेकिन उस वक्त नगर निगम ने उनके इस प्रोजेक्ट को बंद करवा दिया था, जो पीएम मोदी के बयान के बाद फिर शुरू किया गया है। डेवलप करने वाले अभिषेक वर्मा के मुताबिक एक ड्रम वाला ये गैस सिस्टम लगाने में करीब 5000 रुपए का खर्चा आता है और मेंटेनेंस पर खर्च ज्यादा नहीं, क्योंकि सब प्राकृतिक रूप से बनता है। ये अभी शुरुआती दौर है, लेकिन वाकई अगर ये तकनीक ठीक से विकसित हो जाए तो हम अपनी एक समस्या को ईंधन में बदल पाएंगे। मित्रांनो, तुम्ही दोन्ही व्हिडिओ बघितला, मोदींचा हे व्हिडिओ बघितला, त्याने नेमकं काय बोललं होतं आणि तुम्ही व्हिडिओ हा पण बघितला की या ठिकाणी त्या मुलानं ज्यानं तो गॅस वापरला त्याने तो गॅसचा शोध लावला आणि ते कॉलेजच्या लेक्चररने काय म्हणलं तुम्ही पूर्ण ऐकलं। हे बघा, आता ज्या बुद्धिजीवी लिब्रांडोनी ही जी काही बातम्या पसरवल्या आहेत, ह्यांचा बाप म्हणजे संजय राऊतांनी जे काही वक्तव्य करून हे नरेंद्र मोदींची प्रतिमा मलिन करायचं काम केले, तर अशा राऊतावरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे का नाही? ह्या राऊतावरती गुन्हा दाखल हा झालाच पाहिजे। यानं आपल्या पीएम मोदींचा अपमान केलाय, त्यांना बदनाम करायचं षडयंत्र या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये लावून झालंय। अहो, एखाद्या व्यक्तीला द्वेष करायचा आहे, पण त्याकरता तुम्ही कुठल्या थराला जाताय तुम्हाला कळलं पाहिजे। नेमकं तुम्ही लोकांमध्ये काय पेरतात आणि एवढे निर्बुद्ध निर्लज्ज लोक आहेत तो याचं त्यांनी पूर्णपणे चौकशी न करता, पूर्णपणे शहानिशा न करता, पूर्णपणे माहिती न घेता राऊतावरती विश्वास ठेवून भुकायला लागलेत। अहो, आपण ऐकतोय कुणाचं, त्या व्यक्तीच्या मताला कुठंच किंमत नाही, परंतु सकाळी 9 वाजता येऊन भुकायची कामं करतो। तुम्ही याच्यावरती विश्वास ठेवून तुम्ही आपल्या पीएम वरती प्रश्न विचारताय, तुम्ही त्यांना ट्रोल करताय।
आज पूर्ण जगाची अवस्था काय आहे, जगामध्ये प्रत्येक देशामध्ये महागाई वाढलेली आहे, सध्या पेट्रोल वाढले आहेत, गॅस वाढले, पण भारतामध्ये जो रेट युद्धापूर्वी होता तोच रेट आहे. मग तरी नेमकं टार्गेट का करायचो? कुठल्याना मुद्दा भेटत नाही टार्गेट करायला. पण असेच हेच काम आहे जे राहुल गांधी हे संजय राऊत फक्त फेक नेरेटिव्ह घेऊन कशा प्रकारे बदनाम करता येईल मोदींना, भाजपला, हिंदू धर्माला, फक्त हेच बोलतात. बघा, हाच हरामखोर बोलला होता की जय श्रीराम म्हणून कोणा नोकरी लागते का, बेरोजगारी पार होते का. येईल तेव्हा हिंदू धर्मावरती, रामावरती, कृष्णावरती बोलणारे ह्या अवलादी आता मोदीवरती सुद्धा खोटे खोटे आरोप करायला लागले. तुमचं एकूणच या प्रकरणावरती मत काय नक्कीच व्यक्त करावं आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. नमस्कार, रामकृष्ण हरी.